नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज मी माझ्या एका क्लायंटच्या घरी आलेलो आहे. खूप दिवसापासून त्यांना एस-आय-पी सुरू करायची होती. म्हणजे आमचे 6 महिन्यापासून हे डिस्कशन चालू होतं, की एस-आय-पी करायची, एस-आय-पी करायची, पण काही योग येत नव्हता. पण त्यांचं ठाम होतं, की त्यांना एस-आय-पी करायची आहे. तर पहिले त्याच्यामध्ये बरेच अडथळे आले. पहिलं तर बँक अकाउंट नव्हतं. त्याच्यानंतर बँक अकाउंट ओपन केल्यानंतर समजलं, की आधार आणि पॅन कार्ड लिंक नाही आहे. मग ते लिंकिंग केलं आणि फायनली आज त्यांच्याकडे मी त्यांची एस-आय-पी सुरू करण्यासाठी आलेलो आहे. आता हे मी सगळं तुम्हाला का सांगतोय, तर ते यासाठी की जर तुमच्या मनामध्ये इच्छा असेल ना, की इन्व्हेस्टमेंट करण्याची, तर तुम्ही करू शकता. त्यासाठी कोणाचीही गरज नसते. म्हणजे तुम्हाला स्वतःला असं वाटायला हवं की इन्व्हेस्टमेंट करायची. आता त्यांच्या मिस्टरांना आम्ही या अगोदरही सांगितलं, की "सर एस-आय-पी सुरू करा किंवा हे करा." तर त्यांचं मत होतं, की "नको, आता नको. थोडंसं काही वेळ जाऊ देत आणि नंतर मी एस-आय-पी सुरू करेन." पण यामध्ये बरेच वर्ष निघून गेले होते. त्यामुळे त्यांनी काही ती एस-आय-पी सुरू केली नाही. पण आता यांचं असं होतं, की मला एस-आय-पी करायचीच आहे सर. खूप दिवस निघून जातात आहे त्याच्यामध्ये, पण एस-आय-पी काही होत नाही आहे. तर त्यांनी त्यांच्या स्वतःच्या इन्कममधनं ती एस-आय-पी सुरू केली आहे. म्हणजे यामध्ये त्यांच्या मिस्टरांचं काहीही कॉन्ट्रिब्युशन नसणार आहे. ते स्वतःच्या कॉन्ट्रिब्युशनमधून त्यांची एस-आय-पी सुरू करतात. आता बऱ्याच वेळा लोकं असं मला म्हणतात, की असं तुम्ही सांगता, की स्वतःच्या कॉन्ट्रिब्युशनमध्ये, पण स्वतःचे पैसे लोकं आणतात तरी कुठून? म्हणजे जर काहीच काम नाही करत आहेत. तर त्याच्यासाठी असं प्रत्येक वेळेस असं गरज नाही, की तुम्हाला काम करायलाच हवं. आपले जे काही इतर खर्च असतात त्याच्यातनं जरी पैसे वाचवले, तरीसुद्धा तुम्ही एस-आय-पी करू शकता. म्हणजे पैसे वाचवून त्या पैशांमधनं तुम्ही इन्व्हेस्टमेंट स्टार्ट करू शकता. पण ह्या ज्या मॅडम आहेत त्यांच्याकडे त्या हाऊसवाईफच आहेत. पण त्याचबरोबर ते शिलाई मशीनचं काम पण करतात. मी तुम्हाला शिलाई मशीन वगैरे ते दाखवतो. तर याच्यावरती ते काम करून जे काही थोडेफार पैसे जमा करतात आहेत, त्याच्यामधून त्यांनी एस-आय-पी सुरू केली आहे. म्हणजे प्रत्येक वेळेस असं गरज नाही आहे, की तुम्हाला तुमच्या हसबंडवरती डिपेंडंट राहायला हवं आणि मग ते दिल्यानंतर त्यांच्या पैशांमधनं तुम्ही तुमची इन्व्हेस्टमेंट करायला हवी. सुरुवात तुम्ही तुमच्यापासून करू शकता. एकदा तुम्हाला त्याच्यामधनं चांगले रिटर्न्स किंवा तुम्हाला एकदा सवय लागली, तर ऑटोमॅटिकली तुमच्या हसबंडला सुद्धा त्या गोष्टींची माहिती मिळेल आणि ते पण करतील. बरेच जे जेंट्स असतात ना, त्यांना एस-आय-पी बद्दल माहिती असतं, पण त्यांना करायची इच्छा नसते किंवा काहींना असं वाटतं, की हे काही नसतं, असं काही होत नाही. पण जोपर्यंत तुम्ही त्याच्यामध्ये इन्व्हेस्टेड होणार नाही, तोपर्यंत तुम्हाला त्या गोष्टी समजणार नाहीत, की कशाप्रकारे इन्व्हेस्टमेंट काम करते, कशाप्रकारे होतं सगळं ट्रान्झॅक्शन्स. या गोष्टी तुम्हाला तोपर्यंत समजणार नाही. प्रत्येक वेळेस असं नाही, की खूप अमीर लोकच एस-आय-पी करतात किंवा ज्यांचं खूप चांगलं इन्कम आहे, तेच लोकं एस-आय-पी करतात. आता तुम्ही जर ह्या घराचा सिनॅरिओ बघितला, तर एक छोटंसं मिडल क्लास फॅमिली आहे आणि त्यांची एस-आय-पी मी करायला आलेलो आहे. अशाच प्रकारे जर तुम्हाला सुद्धा एस-आय-पी करायची असेल ना, तर मी तुमच्याकडे पण येऊन तुम्हाला सगळ्या एस-आय-पी बद्दलच्या डिटेल्स सांगून तुम्ही तुमचीही एस-आय-पी सुरू करून देऊ शकतो. पण मेन म्हणजे ना, इंटरेस्ट असायला हवा आणि वाटायला हवं, की आपण करू शकतो. तरच आपण म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करू शकतो. आता यानंतरचा प्रश्न असतो, की सर आता इन्व्हेस्टमेंट तर सुरू केली, पण आता ही आम्हाला कुठे पाहायची, कशी पाहायची? तर याच्याबद्दलचं ॲप असतं. तुम्हाला ती इन्व्हेस्टमेंट रेग्युलर तुम्ही पाहू शकता. तुम्ही किती इन्व्हेस्ट केले, त्याची काय प्राईस झालेली आहे आत्ता मार्केटमध्ये ते पाहायला मिळतं. आपण कोणत्या फंड्समध्ये इन्व्हेस्ट केलंय ते सुद्धा तुम्हाला दिसतं. किती अमाउंटची एस-आय-पी केली आहे ते सुद्धा दिसतं. म्हणजे आपण जेवढे काही पैसे इन्व्हेस्ट केलेले आहेत, त्या एक आणि एक रुपयाचा हिशोब आपल्याला तिथे पाहायला मिळतो. मग आता ही इन्व्हेस्टमेंट आपण किती वर्षासाठी करायची हा एक प्रश्न असतो. तर आपल्याला जेवढे वर्ष इन्व्हेस्टेड राहायचं आहे, तेवढे वर्ष आपण इन्व्हेस्ट राहू शकतो. म्हणजे सुरुवात तुम्ही 5 वर्षापासून करा. 5 वर्ष इन्व्हेस्ट करून पहा. त्याच्यामध्ये तुम्हाला काय रिटर्न्स मिळतात ते पहा. 5 वर्षानंतर तुम्ही पुढचे 5 वर्ष वाढवा, 10 वर्ष, 15 वर्ष. जेवढे वर्ष तुम्ही इन्व्हेस्टेड राहाल, तेवढे तुम्हाला चांगले रिटर्न्स किंवा चांगली व्हॅल्यू क्रिएट होताना दिसेल. पण जर सुरुवातच नाही केली ना, तर काहीच होणार नाही, की सर तुम्ही एस-आय-पी करा किंवा अशा प्रकारची इन्व्हेस्टमेंट करा. पण त्यांना अजिबातच इंटरेस्ट नव्हता. म्हणजे त्या म्हणाल्या, की नाहीच. पण मॅडम अशा होतात, की त्यांना इन्व्हेस्टमेंट करायचीच होती. मग फायनली त्यांनी असं डिसाईड केलं, की मी माझ्याच नावाने एस-आय-पी करते. जाऊ देत त्यांचं नंतर बघतील ते. माझे रिटर्न्स काही बनतील किंवा माझी जी काही सेव्हिंग होईल आणि ती सेव्हिंग ते पाहतील, तेव्हा त्यांना स्वतःला थोडंसं कॉन्फिडन्स येईल आणि ते पण सुरुवात करतील. तर अशी माइंडसेटची लोकं मला खूप आवडतात. कारण की जर तुम्ही अशा माइंडसेटने केलात ना, तर तुम्ही लाँग टर्म इन्व्हेस्टेड राहता आणि तुमची इन्व्हेस्टमेंटमध्ये काहीतरी व्हॅल्यू ॲडिशन होतं. अदरवाईज आपण जे पैसे कमवतो, जसं आता यांचा छोटासा व्यवसाय घरामधूनच ते शिलाई मशीन्सवरती काम करतात. तर या व्यवसायामधनं जे काही पैसे येतात ते घरातच खर्च होणार आहेत ना. ते काही सेव्ह होत नाहीत. कारण की गेल्या 1-1.5 वर्षामध्ये त्यांनी तर कसेही काही सेव्ह केलेले नाहीत. पण जर अशा प्रकारे त्यांनी जर सेव्ह केले
जास्त नाही, 1000 रुपयाची SIP जरी सुरू केली तरी 1000 रुपयामध्ये वर्षभरामध्ये 12,000 रुपये जमा होतात, 2 वर्षामध्ये 24,000 जमा होतात, 5 वर्षाचे जवळपास 60,000 रुपये जमा होतील. तर हे शक्य आहे ना. हे कधी शक्य आहे? जेव्हा आपण केलं तर. आता नंतरचा प्रश्न असतो, सर आम्हाला या म्युच्युअल फंडबद्दल काहीच माहिती नाही, मग हे आम्हाला कोण सांगणार? तर स्क्रीनवरती माझा नंबर दिलेला आहे, तुम्ही मला कधीही कॉल करू शकता आणि विचारू शकता की तुम्हाला तुमची SIP जर सुरू करायची आहे तर ती कोणत्या फंडमध्ये करायची, किती लाँग टर्ममध्ये तुम्ही इन्व्हेस्टेड राहणार आहात, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगेल ना. पण जर करायची असेल तरच. कारण की बऱ्याच वेळा आहेत ना लोक यासाठी फोन करतात की सर आम्ही इकडे केली आहे, तिकडे केली आहे आणि आता आम्ही अजून काय करायचं, यासाठी फोन नका करू. कारण की जर तुम्ही दुसरीकडे केली आहे इन्व्हेस्टमेंट, तुमची ऑलरेडी SIP चालू आहे, तर ती कुणाच्या तरी माध्यमातून तुम्ही केलेली आहे. तर मग तुमची जर SIP कशा प्रकारे ग्रोथ करते किंवा नाही करत आहे हे विचारायला तुम्ही त्यांना पाहिजे, ना की मला पाहिजे. कारण की त्यांना तुमची बाकीचं बॅकग्राऊंड माहिती आहे. कारण की इन्व्हेस्टमेंट करायची म्हणजे डायरेक्ट फक्त सुरू करायची आणि झालं नाही. कारण की त्यासाठी बॅकग्राऊंड माहिती असणं गरजेचं आहे. जसं मी आता यांच्याकडे आलो तर यांचं मला बॅकग्राऊंड माहिती आहे की हे काय कमवतात, किती कमवतात, यांचा रिस्क किती घेण्याची कॅपॅसिटी किती आहे, किती वर्ष ते थांबू शकतात, त्यांच्यावरती किती रिस्पॉन्सिबिलिटीज आहे, ह्या सगळ्या गोष्टी मला माहिती आहेत. त्यामुळे मी त्यांना फंड सांगू शकतो आणि त्या हिशोबाने मी त्यांचे फंड्स डिझाईन करेल आणि त्यांना देईन. आणि ते जर परफॉर्म नाही करत तर ते डायरेक्टली मला विचारतील ना. ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात, त्याच्यानंतरच फंड सिलेक्ट केले जातात आणि त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट होत असते. आता यानंतर दुसरा प्रश्न येतो की सर आम्हाला आमच्या म्हणजे आता मॅडमच्या घरी मी जेव्हा आलो तेव्हा त्यांना 2 मुलं आहेत, तर त्यांचं असं म्हणणं होतं की या मुलांच्या नावाने मला SIP करायची आहे, तर करता येईल का? तर हो, मुलांच्या नावाने SIP करता येते, पण 5 वर्ष लॉकिंग असतो त्या इन्व्हेस्टमेंटला. म्हणजे जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट स्टार्ट करताय 1000 रुपयाची SIP, तर 5 वर्ष तुम्हाला भरायचे. 5 वर्षामध्ये तुम्हाला पैसे काढता येत नाहीत. त्याला चिल्ड्रन्स फंड असं म्हटलं जातं. त्यांच्या नावाने SIP जर तुम्ही करताय तर, किंवा इतर फंड्समध्ये सुद्धा तुम्ही करू शकता, पण चिल्ड्रन्स फंड हे स्पेशली त्याच्यासाठी डिझाईन केलेले आहेत की जर आपण त्यांच्यासाठी सेव्हिंग करतोय किंवा त्यांच्यासाठी जर इन्व्हेस्टमेंट करतोय तर त्याला काहीतरी लॉकिंग असायला हवा ना, तरच त्याच्यामध्ये पैसे जमा होतील. अदरवाईज जर आपण आपल्या नावाने इन्व्हेस्टमेंट केली, आपल्याला जेव्हा गरज आहे तेव्हा आपण जर ते पैसे काढले तर त्याला त्याच्यामधनं काही सेव्हिंग जमणारच नाही आणि व्हॅल्यू ॲडिशन काही होणारच नाही. त्यामुळे लहान मुलांसाठी वेगळे चिल्ड्रन्स फंड आहेत आणि जर तुम्हाला तुमच्या नावाने SIP करायची तर तुम्ही कोणत्याही फंड्समध्ये करू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा केव्हा आपल्याला एमर्जन्सी येईल, मी एमर्जन्सी हा शब्द वापरतोय, जेव्हा तुमच्याकडे एमर्जन्सी येईल, सगळेच रस्ते बंद झालेले असतील पैशांसाठीचे, त्यावेळेस तुम्हाला ह्या पैशांची जर गरज असेल तर तुम्ही हे पैसे सुद्धा विड्रॉ करू शकता. पण मी हे सांगतोय की एमर्जन्सी असेल तरच तुम्ही हे पैसे विड्रॉ करा, अदरवाईज तुम्हाला लॉंग टर्ममध्ये या इन्व्हेस्टमेंटमध्ये ग्रोथ पाहता येणार नाही. म्हणजे आज मी एक एक्झाम्पल घेऊयात की 1 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट जमा झालेली आहे, त्याच्यातले आता मला गरज होती खूप, म्हणून मी त्याच्यातले 30,000 रुपये काढले, राहिले 70,000. पुढच्या महिन्यामध्ये मी पुन्हा त्याच्यामध्ये 50,000 रुपये ॲडिशनल भरले, म्हणजे माझी इन्व्हेस्टमेंट 1 लाखावरनं 1,20,000 नेली. पण त्याचा काही उपयोग नाही, कारण की जेव्हा तुम्ही ही इन्व्हेस्टमेंट जमा केली होती ना, त्यावेळेस तुम्ही छोट्या अमाऊंटमध्ये ती इन्व्हेस्टमेंट जमा केलेली. म्हणजे फॉर एक्झाम्पल, जेव्हा आपण पैसे इन्व्हेस्ट करतो त्यावेळेस आपल्याला त्या पैशाच्या बदल्यात युनिट्स मिळतात. म्हणजे जेव्हा 100 रुपये एका युनिटची प्राईस होती त्यावेळेस तुम्ही ते इन्व्हेस्ट केले, जेव्हा विड्रॉ केले तेव्हा त्याची प्राईस होती 110 रुपये, तेव्हा तुम्ही ते विड्रॉ केले. आणि आता पुन्हा जेव्हा रिइन्व्हेस्ट करताय ना, तेव्हा त्या युनिटची प्राईस झालेली आहे 115 रुपये. म्हणजे काय झालं, तुम्ही 115 रुपयामध्ये एंट्री करताय ना, म्हणजे ऑलरेडी तुम्हाला 15 पॉईंटचा किंवा 15 रुपयाचा लॉस आहे त्याच्यामध्ये. कारण की 100 रुपयाचा तुम्ही घेतलेलं ते तुम्ही 110ला विकलं आणि आता 115ला परत एंट्री करताय. तर असं नाही चालत. जर तुम्हाला लॉंग टर्म ग्रोथ पाहायचा असेल ना, तर तुम्हाला इन्व्हेस्टेड राहणं गरजेचं आहे. असं सारखं काढ घाल केलं तर याच्यामधनं काही व्हॅल्यू ॲडिशन होणार नाही किंवा वेल्थ क्रिएट होणार नाही. हे काही बँक अकाउंट नाही आहे की तुम्ही पैसे विड्रॉ केले आणि परत पैसे डिपॉझिट केले, परत विड्रॉ केले, पैसे डिपॉझिट केले, असं हे नाही आहे. यामध्ये तुम्हाला लाँग टर्ममध्ये इन्व्हेस्टेड राहायचं आहे. तुमची SIP असेल तर ती लाँग टर्ममध्ये घेऊन जायची, म्हणजे 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष. आणि जर मध्ये तुम्हाला पैसे टाकता येत असतील तर पैसे हे सुद्धा टाकलात तर तुम्हाला त्याचा लाँग टर्ममध्ये फायदा होणार आहे. तर आजचा व्हिडिओ बनवण्यामागचं एकच कारण की जर तुमच्या मनामध्ये इच्छा असेल ना, तर तुम्ही कधीही SIP सुरू करू शकता. त्याच्यासाठी कुणाच्या मदतीची गरज नाही. तुम्हाला स्वतःचं सेल्फ मोटिवेशन खूप गरजेचं आहे. जर तुम्ही करू शकलात ना, तर नंतर तुम्ही लोकांना सांगू शकाल की मी केलं आहे आणि मी ते करतोय आणि मला त्यातनं काहीतरी व्हॅल्यू ॲडिशन होत आहे. ह्या सगळं तुम्ही नंतर सांगू शकता जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली तर. अदरवाईज जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट नाही केली आणि फक्त बघत बसलात तर त्याच्यातनं काहीच व्हॅल्यू बनणार नाही किंवा त्यातून काहीच निष्पन्न होणार नाही. म्हणजे अजून एक छोटंसं उदाहरण सांगतो की जेव्हा सोनं 50,000 रुपये होतं किंवा 30,000 रुपये तोळा होतं, त्यावेळेस बऱ्याच लोकांचं असं मत होतं की आता आपण घेऊयात, पण घेतलंच नाही कोणी. फक्त बघत बसले की आता घेऊयात. पैसे असताना सुद्धा
विचारच करत बसले की आता प्राईस खाली येईल मग मी इन्व्हेस्ट करेल, आता प्राईस खाली येईल मग मी इन्व्हेस्ट करेल. असं करता करता आज सोनं 1,40,000 तोळ्यापर्यंत जाऊन पोहोचलंय. आणि अजूनही ज्यांनी विचार केला होता ना त्यांनी इन्व्हेस्टमेंट केली नाही. तर इन्व्हेस्टमेंटचं हीच गोष्ट असते. जर तुम्ही सुरुवात नाही केली ना तर तुम्ही लॉंग टर्ममध्ये जाऊ शकणार नाही. सुरुवात करणं महत्त्वाचं आहे आणि जर सुरुवात केली तरच तुम्हाला लॉंग टर्ममध्ये वेल्थ क्रिएशन होताना पाहिजे. म्हणजे ज्यांनी 30,000 रुपये तोळ्यावरती सोनं घेतलं होतं ना, आज ते 1,40,000 रुपये झाले आहे. म्हणजे जवळपास ₹1,00,000 फायदा झाला आहे. आणि हे कशामुळे झालं? त्यांनी सुरुवात केली म्हणून. आणि ज्यांनी सुरुवात केली नाही ते फक्त विचारच करतायत. आणि आता जर 1,40,000 मध्ये एंट्री केली तरी जास्तीत जास्त काय फायदा होईल? म्हणजे 2,00,000 झालं, 2,50,000 झालं. जर 2,50,000 झालं तर त्याचा अर्थ त्यांना 1,00,000 फायदा होतोय. पण ज्यांनी 30,000 मध्ये इन्व्हेस्ट केले त्याला जवळपास 2,00,000चा फायदा होईल. तर ह्या गोष्टी आहेत ज्यासाठी आपल्याला सुरुवात करणं गरजेचं आहे. तर हेच होतं मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये. आजचा जर हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल आणि तुम्हाला काही याच्यातनं कळलं असेल किंवा समजलं असेल तर व्हिडिओला लाईक करा. आणि या व्हिडिओबद्दल काही कमेंट्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट मला करा. तर भेटूयात मित्रांनो अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.